जय जिजाऊ जय शिवराय. मी उमेश शिवगण मराठी साम्राज्य या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, परिवर्तन ही काळाची गरज असते. काळानुरूप होणारे परिवर्तनच समाजाला पुढे घेऊन जात असते. अनेक वर्षांपासून अंत्यविधीसाठी बांबूची तिरडी वापरण्याची परंपरा आहे. मात्र प्रत्येक वेळी नवीन तिरडी तयार करण्यासाठी बांबू तोडावे लागतात. त्यामुळे झाडांची आणि नैसर्गिक संसाधनांची हानी होते. तसेच तिरडी तयार करण्यासाठी वेळ, श्रम आणि मनुष्यबळही खर्च करावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावातील चापडेवाडीने स्टीलच्या तिरडीचा स्वीकार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. हे परिवर्तन केवळ सोयीसाठी नसून पर्यावरण संवर्धन आणि समाजहितासाठी उचललेले एक मोठे पाऊल होते. एका प्रेताला 4 बांबू याप्रमाणे आपण 20 गावांचा विचार केला तरी किती मोठ्या प्रमाणावर बांबूंची कत्तल करतो याची आपल्याला कल्पना येईल. स्टीलची तिरडी एकदाच तयार केल्यानंतर अनेक वर्षे वापरता येते. त्यामुळे वारंवार बांबू तोडण्याची गरज राहत नाही आणि झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणावर कमी होते. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी हा एक छोटासा पण प्रभावी प्रयत्न आहे. याशिवाय तिरडी तयार करण्यासाठी गावकऱ्यांना बांबू आणणे, बांधणी करणे आणि इतर तयारीसाठी मेहनत घ्यावी लागते. दुःखाच्या प्रसंगी कुटुंबियांवर आधीच मानसिक ताण असतो. अशा वेळी तयार स्वरूपातील तिरडी उपलब्ध असल्यामुळे त्यांची धावपळ आणि श्रम कमी होतात. स्टीलची तिरडी अधिक मजबूत, सुरक्षित आणि टिकाऊ असल्याने अंत्ययात्रेतील अडचणीही कमी होतात. स्वच्छता राखणे सोपे होते आणि दीर्घकाळ उपयोगात सुद्धा आणता येते. त्यामुळे गावाची सामूहिक मालमत्ता म्हणून तिचा अनेक कुटुंबांना लाभ होणार आहे. या परिवर्तनातून चापडेवाडीने एक महत्त्वाचा संदेश दिला आहे की परंपरा जपत असतानाच काळानुसार योग्य बदल स्वीकारले पाहिजेत. पर्यावरण संरक्षण, श्रम बचत, आर्थिक बचत आणि समाजहित या सर्व गोष्टींचा सुंदर संगम या उपक्रमातून दिसून येतो. खरोखरच स्टीलच्या तिरडीचा स्वीकार हा केवळ वस्तूचा बदल नसून प्रगत विचारसरणी, सामाजिक बांधिलकी आणि भविष्यातील पिढ्यांप्रती असलेल्या जबाबदारीचे प्रतीक आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती राजापूर शाखेच्या वतीने चापडेवाडी ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी अध्यक्ष चंद्रकांत पाष्टे, सचिव दीपक तिरवणकर, सदस्य प्रकाश नासनेकर, प्रमोद तिरवणकर, प्रदीप तिरवणकर आणि उमेश शिवगण उपस्थित होते. अगोदर तुम्ही पाटी वापरत होता अभ्यास करायला, आता आपण काय वापरतोय? वही, पेन, बरोबर, सिस पेन्सिल, खोड रबर. त्याच्यानंतर पुढे काय येऊ शकतो असं वाटतं तुम्हाला? येस, पेन आला ना. अजून पुढे काय येऊ शकतं असं वाटतं? येस, काय येईल असं वाटतं? इलेक्ट्रिक पेन. त्याने काय होऊ शकतं? काय होऊ शकतं? येस, तुमची कल्पना बोला. त्या इलेक्ट्रिक पेनने काय होऊ शकतं? इलेक्ट्रिक पेनने लिहिणार कसं तुम्ही? आता शाळेत कशावर शिकवतात? टॅब बी आले ना, बरोबर. पाठी जाणार, मोबाईल येणार, आता टॅब येणार, टीव्ही येणार. तुमच्याकडे काय येणार? टॅब येणार डायरेक्ट, बरोबर. म्हणजे काय होणार आहे? परिवर्तन झालं ना, बरोबर की नाही? परिवर्तन घडले. काय घडलंय? परिवर्तन म्हणजे तो बदल घडलेला आहे. काय घडलेला आहे? बदल. तुमच्या जशा शिक्षणामध्ये बदल घडला तसा दैनंदिन जीवनात सुद्धा बदल घडलेला आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणावरती साड्या ज्या नेसत होते किंवा पुरुष म्हणजे लंगोटीचा वापर करायचा, बरोबर असेल ना, माहिती आहे तुम्हाला ऐकू. आज शर्ट पॅन्ट, बरोबर. महिला सुद्धा 9 वरती असायच्या, आता 6 वरती आल्यात. आता पंजाबी ड्रेस, त्याच्यानंतर मग जीन्स पॅन्ट सुद्धा घालायला लागले, बरोबर. काळानुरूप झालेला बदल आहे. आपण पूर्वी चालत जात असायचो, नंतर मग बैलगाडी आली, बैलगाडी नंतर मग सायकल आली, बरोबर ना. सायकल नंतर इंजिन आलं, इंजिन मध्ये 2 व्हीलर, 4 व्हीलर गाड्या आल्या. नंतर मग काय आलं? येस, विमान आलं, रेल्वे आली, बरोबर ना. काळानुरूप काय झाला? बदल झाला. म्हणजेच काय झालं? परिवर्तन घडलं. काय घडलं? परिवर्तन. ह्या सगळ्या गोष्टीत आपण काय शिकतो की काळानुरूप काय होत असतं? बदल होत असतो. काय होत असतो? बदल होत असतो, परिवर्तन होत असतं. मग ते जर आपण नाही स्वीकारलं तर, ते परिवर्तन आपण जर स्वीकारलं नाही तर मग काय होईल? आपण असं म्हटलं ना, आमचे पूर्वज ना चालतच जायचे, आता आम्हाला गाड्या नको, आम्ही पण चालतच जाणार असं म्हटलं तर जमेल? पूर्वी आम्ही व्यवहार करायचो तेव्हा पत्राने व्यवहार करायचो, बरोबर ना. जेव्हा काही नव्हतं तेव्हा पत्राने व्यवहार केले जायचे. मग आता आपण मोबाईल आलेले आहेत,
मग आपण म्हटलं की आमचे पूर्वज पत्राने व्यवहार करायचे, आम्ही सुद्धा पत्राने व्यवहार करतो. चालेल? चालेल का? आपण सुद्धा काळानुसार काय केलं पाहिजे? अपडेट झालं पाहिजे, बदल घडवला पाहिजे, परिवर्तन केलं पाहिजे. बरोबर? मग तसंच परिवर्तन आपल्या गावात केलेलं आहे. पण हे मित्रांनो ऐकून घ्या जरा, हे परिवर्तन घडत असताना लगेच होत नाही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, हे परिवर्तन होत असताना बऱ्याचशा प्रमाणावरती समाजाचा विरोध होतो. काय होतो? विरोध होतो. मग हे सुद्धा विरोधाला सुद्धा धुडकारण्याची हिंमत आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि तुम्हाला सर्वांना सांगायला मला आनंद होतो की आपल्या चापडेवाडीमध्ये असं परिवर्तन घडलेलं आहे. आणि हे परिवर्तन घडल्या कारणामुळे ही तुमची जी काही प्रेरणा आहे, ही प्रेरणा पूर्ण तालुकाभर आपण पसरवणार आहोत. असं एक परिवर्तन तुमच्यामध्ये सुद्धा, आपल्या वाडीमध्ये सुद्धा केलेलं आहे. आणि ती अभिमानास्पद गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे. त्याचा आपण खरंच प्रचार प्रसार करणे काढण्याची गरज आहे. असं परिवर्तन आपल्याकडून घडलेलं आहे. किती त्रास झाला मला माहिती नाही, मला फक्त एवढंच घडलेलं आहे की परिवर्तन घडलेलं आहे एवढंच. पण त्रास किती तुम्हाला झाला हे मला अजून अनुभव नाही. कारण ज्या ज्या ठिकाणी असं परिवर्तन केलं जातं त्या ठिकाणी खूप त्रास सहन करावा लागतो जे परिवर्तन करतात त्यांना. मग या ठिकाणी तुम्ही जो परिवर्तन कसं केलं, काय केलं, त्याच्यामध्ये खूप चांगलं परिवर्तन घडलेलं आहे. बघा, एखादी व्यक्ती ऑफ झाल्याच्या नंतर आपण घेऊन जातो त्यावेळेला बांबू बांधले जातो. मग ती तिरडी आपल्याला कशा स्वरूपाची असायची माहिती आहे? लाकडाच्या, बांबूची असायची. माहिती आहे ना तुम्हाला? हा, मग ती आता आपल्या वाडीने बदल केलेला आहे. त्यांनी आता स्टीलच्या तिरडीचा वापर केला जातो. बघा, बांबू आज कुठे दिसतंय? मोठ्या प्रमाणावरती बांबूचं झाड दिसतंय का? कुठेतरी क्वचितच दुर्मिळ झालेली आहे. आणि अशा वेळेला आपण एक साधासा विचार करूया की आज आपली चापडेवाडी आहे. या चापडेवाडीतून एखादी व्यक्ती ऑफ झाल्याच्या नंतर आपण तिथे समजा 4 जरी बांबू तोडले, कापले, उद्या दुसऱ्या वाडीत असेल, अशा आपण आतल्या राधापूर तालुक्यात 238 गाव, 238 पैकी आपण निम्मे गाव सोडून देऊया. 100 गावात एखादी घटना घडल्याच्या नंतर 4 बांबू एका वाडीत, अशा पद्धतीने 100 गावामध्ये किती बांबूच्या झाडांची तोड आपण करणार आहोत किंवा करत होतो, ह्या गोष्टीचा विचार आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. समजली गोष्ट? आपण तो परिवर्तन केलेला आहे. त्याच्यामुळे काय फायदा झाला? तर वृक्ष लागवड म्हणजे वृक्षांची जी काय तोड होती बांबूंची, ती आपण थांबवलेली आहे. पहिली गोष्ट समजलं. आणि त्याच्यामुळे त्याचा उपयोग निसर्गावरती झालेला आहे. म्हणजे आपण निसर्गाचं सुद्धा एक प्रकारे काय केलेलं आहे? रक्षण केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती राजापूर शाखेच्या वतीने आपल्या या चापडेवाडीतील लोकांचं एक सत्कार करण्यासाठी म्हणून आम्ही आलेलो आहोत की हे परिवर्तन किंवा असा बदल इतर गावामध्ये फार क्वचित झालेला आहे. आणि खूप मोठी हिंमत लागते, ताकद लागते, जिद्द लागते ती तुम्हाला, आम्हाला तुमच्या वाडीमध्ये दिसली. आणि तुम्ही जो बदल केला, खरंच तुम्हाला हॅट्स ऑफ आहेत की एवढं मोठं परिवर्तन घडलेलं आहे की आम्हाला त्या गोष्टीचा दखल घ्यावीच लागली. आम्हाला तिथे मैदानात यावंच लागलं की कोण आहे तुम्ही आणि तुम्ही कसं काय असं बदल करू शकला. तुम्हाला चांगला अनुभव असेल की इतर गावामध्ये जर तुम्ही ऐकला तर अजून सुद्धा तीच सिस्टम चालू आहे की त्या जुन्या गोष्टी अजून सुद्धा रटाळ पद्धतीने चालू आहेत. तिथले तरुण मांडत असतात विषय की हे नको, हे नको. पण ते त्यांच्यासमोर एकच प्रश्न उभा करतात की आमच्या बापदादांनी केलं, आमच्या पूर्वजांनी केलं, त्यांनी सोडायचं कसं? हा प्रश्न त्यांच्यासमोर टाकतो आणि ते परिवर्तन घडत नाही. आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. जे परिवर्तनानुसार चालतात तेच पुढे जातात. तेच परिवर्तन आपण या चापडेवाडीने स्वीकारलेलं आहे. त्याच्याबद्दल या अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून खूप खूप सारं कौतुक. आणि मी तुम्हाला असा प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही कोणीही बोला की हे परिवर्तन तुम्हाला करावंसं का वाटलं आणि तुम्हाला काय काय त्रास झाला नसेल तर नाही झालं असं म्हणाल तरी चालेल. पण हे परिवर्तन करावं असं तुम्हाला असं का वाटलं? आता आपल्या वाडीचे वाडीतून या ठिकाणी आहेतच, ते आपल्याशी बोलतील. आता जे उमेश सरांनी सांगितलं, शिवगण सरांनी परिवर्तन केलं, खरं तर परिवर्तन केलं म्हणजे काळाची गरज ओळखून आपण ते केलेलं आहे. आता तुम्ही जसं सांगितलं की पिढीसाठी काट्या लागतात,
तर आमच्या आजूबाजूला बघितलं तर ताट्याच कुठे अवेलेबल होत नाही. हा एक मोठा हे होता आणि मग अवेलेबल होत नाही ते करायचं काही, पण तिथून तोडून आणण्यापेक्षा आपण आता आमची स्मशानभूमी आहे जी आहे ही सार्वजनिक आहे. आमची काकडेवाडी उदयवाडी आता यांच्या ड्युटी आहे ते सर्वांची मिळून तर सर्वांनी मिळून एक केलं की लोखंडी स्टीलची सगळी रेडीमेड ही तयार केलं आणि ती स्मशानात ठेवल्या. ज्यांनी त्याच्यासाठी कॉन्ट्रीब्यूट केलं, ठराविक लोकांनी केलं, त्यांचे बनवून घेतून त्या ठिकाणी ठेवलं. असं एका वाडी पुढचं नाही. मग हे तुम्ही जेव्हा केला मग त्यावेळेला अगोदर मिटिंग घेतला की नाही मिटिंग वगैरे काही नाही. लोकांनी ऑटोमॅटिक स्वीकारतात. कारण जशी परिस्थिती आताची आहे तुम्ही सांगितलं तशी काट्यात अवेलेबल होत नसते, तर पर्याय काहीतरी लोकांना द्यावा लागतो. तर तो पर्याय उपलब्ध आहे तर तो लोकांनी स्वीकारला. आणि आमचं शहराच्या थोडी जवळ शहराच्या हां त्यामुळे कोण तेवढं असं म्हणजे एवढी परंपरागत चाललं पाहिजे असं काय कोणाचा विरोध वगैरे जरा एक काय म्हणतो तुमच्या गाव स्पेशल तुमचं सुद्धा तुमच्या आई वडिलांचे सुद्धा विशेष आभार, कारण तुमच्या आई वडिलांनी कोणी सुद्धा या गोष्टीला विरोध केलेला नाही. ते सगळे सुशिक्षित बऱ्यापैकी आपले गावातली लोक आहेत आणि ते स्वीकारतात बदल. म्हणजे आणि खरं तर हा बदल होणं सर्वच ठिकाणी गरजेचं आहे. कारण हा काय कुठला मोठा असा हे नाही. आपण बघतोय पर्यावरणाचा ऱ्हास केवढा होतोय, झाडे किती मोठ्या प्रमाणात तोडली जातात. ते 4 बांबू वाचत असतील तर ते फायदेशीरच आहे. अजून कोणाला आपल्या दादा बोल जरा 2 शब्द, कारण तू सगळी दुनिया बघत असतोस त्याच्यामुळे ये जर पुढे खरंच बोल, कारण खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी. ये जर 2 शब्द बोल काहीतरी. बघा आता हा बदल केल्यामुळे कुणाला काय असं काय जाणवलं की बाबा आता पूर्वापाराने असं करत होतो आता असं झालंय म्हणजे आमच्या घरात पैसा येणे कमी झालाय असं कुणाला जाणवलं? किंवा मग काय म्हणतात ते खूप मोठं नुकसान झालंय आमचं अशा स्वरूपातलं असं काय जाणवलं का? नाही ना. सांगण्याचा उद्देश काय सांगतो मला की एखादी नवीन गोष्ट जेव्हा करायला जातात ना, आता एकच उदाहरण सांगतो तुम्हाला थोडक्यात. एका गावामध्ये आम्ही अशी गोष्ट बघितली की गव्हर्नमेंट कडून हे येतं काय स्मशानभूमी बांधण्यासाठी निधी येतो. मग तसंच निधी त्या गावामध्ये आला होता, तर त्यांनी स्मशानभूमी बांधायला सुरुवात केली आणि नेमकी दुर्दैवाने त्यांच्या गावामध्ये लागोपाठ 3 माणसं ऑफ झाली. काय झालं? 3 माणसं ऑफ झाली. मग त्यांनी काय केलं, ते स्मशानभूमी बांधणं तिथेच थांबवलं आणि त्याच ते काही बांधलेलं होतं ते अर्धवट तसंच ठेवलं आणि गाववाल्यांनी मिटिंग घेऊन ठरवलं की आपण तिथे कार्य करायचं नाही किंवा तिथे काय विधी का कोणत्याही प्रकारे करायच्या नाही. आपल्या ज्या परंपरागत पद्धतीने चाललेल्या गोष्टी आहेत त्या तशाच ठेवायच्या, आपण तिथे हात घालायचा नाही. बघा म्हणजे तुम्हाला सहज गोष्ट ती मिळाली आहे म्हणून तुम्हाला वाटत नसते, पण जर दुनिया फिरायला तर लक्षात येईल की खूप मोठे प्रॉब्लेम होतात असं परिवर्तन करतात त्यावेळी. लक्षात आलं? तशीच एक विधवा प्रथा पण गोष्ट आहे. आज आपल्याकडे विधवा प्रथा पाळतात की नाही माहित नाही, पण काय काय गावामध्ये खूप चांगला बदल झाला की विधवा प्रथा पूर्णपणे बंद केल्या. म्हणजे त्यांचे पुरुष म्हणजे पती होतो त्या स्त्रिया मंगळसूत्र ठेवतात, कुंकू वापरतात, त्याच्यात जोडवी वापरतात, बांगड्या पण ठेवतात तशा. मग आज आम्ही या ठिकाणी आलो की स्पेशल आपले गावकार, कारण कसं मोस्ट ऑफ गावकार प्रत्येक वेळेला आडवे येतात म्हणजे क्रॉस जातात. प्रजा तयार असते आणि गावकार म्हणतात की नाही, आणि गावकार अजून सुद्धा आपल्याकडे गावकारशाही असते मोठ्या प्रमाणावरती. ते गावकार जर बोललं की नाही आम्हाला मान्य नाही, आमची पूर्वपदाची चालायचे, मग आम्ही सुद्धा तेच चालणार. मग बाकी प्रजा विचार गप्प बसते. मग तसं आपल्या ठिकाणी आपले हे गावकार आहेत, त्यांनी कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही, त्यांनी लगेच गोष्ट ऍक्सेप्ट केली. त्याच्याबद्दल आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार करतोय. त्याच्यामुळे तुम्ही तुमचे सगळे गावकर मंडळी मोठी माणसं आहेत त्यांचे खूप खूप सारे आभार, कारण तुमचा आता आदर्श घेऊन राजापुरातील इतर गावं चालणार आहे. ठीक आहे, तर त्यांचा शाल स्टिपळ घेऊन या ठिकाणी आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून सत्कार करतो.
मित्रांनो, आज आपण एका साध्या वाटणाऱ्या पण अत्यंत महत्वाच्या परिवर्तनाचे साक्षीदार झालो. बांबूच्या तिरडी ऐवजी स्टीलच्या तिरडीचा स्वीकार हा केवळ एका वस्तूचा बदल नाही, तर तो समाजाच्या प्रगत विचारांचा, पर्यावरणाविषयीच्या जाणीवेचा आणि भविष्यातील पिढ्यांप्रती असलेल्या जबाबदारीचा स्वीकार आहे. पूर्वी एका तिरडीसाठी झाडे तोडावी लागत होती, अनेकांची मेहनत खर्ची पडत होती. आज त्या जागी टिकाऊ आणि पुनर्वापर करता येणारा पर्याय स्वीकारून चापडेवाडीने एक आदर्श निर्माण केलेला आहे. परिवर्तनाची सुरुवात नेहमी लहान असते, पण त्याचे परिणाम अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचतात. समाज बदलतो, काळ बदलतो आणि गरजाही बदलतात. म्हणूनच चांगल्या परंपरा जपत असताना लोकहिताचे आणि पर्यावरणपूरक बदल स्वीकारणे हीच खरी प्रगती आहे. या परिवर्तनासाठी योगदान देणाऱ्या सर्व ग्रामस्थांना, देणगीदारांना आणि सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी साम्राज्य या चॅनेल कडून मनपूर्वक सलाम. चला तर, आज स्टीलच्या तिरडीपासून सुरुवात झालेलीच आहे. उद्या पर्यावरण संरक्षण, स्वच्छता, शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांसारख्या अनेक क्षेत्रात आपण असेच सकारात्मक बदल घडवूया. कारण परिवर्तन हेच प्रगतीचे पहिले पाऊल आहे आणि समाजहिताचे परिवर्तन हेच खऱ्या अर्थाने समाजसेवा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.